टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कोल्हापुरातील ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलेलं आहे आणि या सगळ्या त्यांच्या निर्णयानंतर स्वतः संजय पवार आपल्यासोबत आहेत। काय सांगाल? उद्विग्न खरं तर प्रतिक्रिया तुम्ही व्यक्त केलीत आणि आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा देखील नाही। खरं तर राजीनामा देण्याचं कारण म्हणजे त्या पदाला मी योग्य नाही असं मला आता वाटायला लागलेलं आहे। हे पद म्हणजे आमच्या सिस्टीममधलं पक्षप्रमुखानंतर नेत्यानंतर उपनेते आहे, मोठं पद आहे। मग त्या उपनेतेपदाला मी न्याय देऊ शकलो नाही अशी आता माझी भावना झालेली आहे। कारण त्या पदाला विचारत नाहीत म्हणजे मी कुठं तर कमी पडतोय। त्या साधा प्रश्न होता, तिघं चौघं इच्छुक होते, त्या तिघा चौघांना बोलवलं असतं आणि हा विषय संपवला असता। मग तुमचा अधिकार आहे, तुम्ही कुणाला दिलं असतं ते आम्ही स्वीकारून काम केलं असतं। आम्हाला विश्वासात कोणी घेतलंच नाही। का असं होते, का होते नाही का होते, हे उद्धव साहेबांना कोण पोचवतंय हा सुद्धा आता विश्वासार्थाचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। विधानसभा निवडणुकीत तसंच झालं। बालेकिल्ला आमची 50,000 मतं इथं आमची शिवसेनेला उद्धव साहेबांना मानणारी, बाळासाहेबांना मानणारी इथं मतं आहेत शिवसेना प्रमुखांना। आम्हाला उमेदवारी मिळाली तर समोरचे नामोनिशान मिटले असते आणि मशाल आमची तेवली असती। त्यावेळेस मोठं षडयंत्र झालं। ज्यांना उमेदवारी दिली त्यांचे सत्कार केले, त्यांचे प्रचार फेऱ्या काढल्या, सगळं केलं आणि अचानक 15 मिनिटं आधी राजीनामा देता तुम्ही आणि विरोधकांना तुम्हाला सांगतो त्याचा कुणाचा प्रचार तुम्ही केला तर सेकंड फळीत थर्ड फळीत त्यांचा सगळा गट आमच्या विरोधाच्या कामात होता। आम्ही बघितले स्वतः, तर सगळी कामात होती। हे इकडं सासूबाई तिकडं, अहो हे काय चाललं? म्हणजे आम्ही मूर्ख बनवा, आम्हाला कामू नका, आम्हाला सगळं माहिती आहे, सगळं समजते। एकच मला सांगायचं आहे की शिवसैनिक मूर्ख नाहीत, शिवसैनिक शहाणा आहे। एकूणच या सगळ्या ज्या काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी 2 दिवसापूर्वी जाहीर झाल्या त्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराजी एकूणच कार्यकर्त्यांमध्ये देखील दिसते। या सगळ्या प्रक्रियेमध्ये मग उपनेता म्हणून तुम्हाला सामावून घेतलं नाही असं म्हणायचं का, किंवा हा निर्णय नेमका तुम्हाला कधी सांगण्यात आला? हा निर्णय संध्याकाळी 5:30-6 वाजता असा आम्ही करतोय म्हणून सांगण्यात आला। मी सगळं तयार झालं तिथं। बरं, आम्ही हे गेली 2 महिने आम्ही हे सांगतोय, नावं दिली होती आम्ही। 2 महिने ह्या लोकांना बोलवत आहेत, संपर्क प्रमुख बोलवत आहेत, संपर्क आमचे सचिव बोलवत आहेत। ह्याला विचारा, हर्षेला बोलवलं होतं, विरारला बोलवलं होतं, अवधूशी चर्चा करतात। मग यांच्या चर्चा तर करू नका ना। बरं करा, ठीक आहे, एकत्र बसून निर्णय घ्या। मग तुम्ही कुणाला पण द्या ना, आम्हाला चाललं असतं। आम्ही असं म्हणत नाही ह्याला दिलं म्हणून नाराज, त्याला सिस्टीममधला दोष आणि आम्हाला विश्वासात न घेतल्यामुळं त्या आमच्या वेदना आहेत। त्या एकूणच आपण बघतो की ज्या पद्धतीने ही सगळी आता नाराजी व्यक्त होते, तुम्ही देखील तुमच्या पदाचा राजीनामा दिलाय। कार्यकर्त्यांनी खरं तर तुमच्या मोठा गोंधळ या ठिकाणी घातला। कुठंतरी त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही उपनेतेपदाचा राजीनामा देऊ नये। साहजिक आहे, मी गेली 36 वर्ष त्यांच्यावर काम करतोय। मी आज पण इथं पोचलेलो आहे ते त्यांच्या जीवावर पोचलेलो आहे। मी माझं एकट्याचं काम नाही। मी आणि सहकार क्षेत्रामध्ये काम करणं एवढं सोपं नाही आहे, एवढं सोपं नाही आहे। तिथं सुद्धा आम्ही ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुटून पडत होतो, आम्ही पडत आहे अजूनसुद्धा। आणि जे आदेश आले आहेत, ज्या प्रक्रिया आहेत ते पूर्ण करण्यात हे सर्व शिवसैनिक होते। मला अपेक्षा होती कमीत कमी त्यांना विश्वास निर्णय घ्यायला पाहिजे होता। एकूणच पदाधिकारीकडे निवडीकडे जर आपण बघितलं तर राज्यात अनेक ठिकाणी अशा ह्या सगळ्या पदाधिकारी निवडीवरून नाराजी अनेक ठिकाणी दिसते। नाशिकमध्ये दिसली, आता कोल्हापूरमध्ये दिसते। खरं तर पक्षफुटीनंतर या सगळ्या सिस्टीममध्ये बदल होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसं काही होताना दिसत नाही। हे सगळं बघितल्यावर कसं बघताय याकडे? सन्माननीय उद्धव साहेब त्या संदर्भात बदल करतायत, प्रत्येक ठिकाणी ते लक्ष घालतायत आणि त्यांनी पुढं भविष्यासाठी सन्मान्य, मी एवढा सल्ला देऊ शकत नाही, विनंती करीन की पुढच्या भविष्यामध्ये त्यांनी फार विश्वासातल्या लोकांकडून त्यांनी माहिती घेऊन निवडी कराव्यात। पण आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं, ह्या निवडी आता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आहेत। काही कारणं सांगू नका, ज्यांना सोडायचं असेल त्यांनी सोडून जा, अशा पद्धतीची भाषा त्यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये वापरली। निष्ठावंत कार्यकर्ते अनेक वर्ष ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचं म्हणणं न ऐकून घेता अशा पद्धतीनं त्यांना बोलणं कसं बघतं? शिवसेना नेते आहेत, ते आमचे युवा सेनेचे अध्यक्ष आहेत आणि मगाशी मी सांगितलं ते एक आमचे दैवत आहेत। त्यांच्याबद्दल मी बोलणं हे योग्य ठरणार नाही। तुमच्याबद्दल चर्चा अशी देखील आहे गेल्या काही दिवसापासून की तुम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहात किंवा तशा पद्धतीची बोलणी तुमची सुरू झालेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचं हे जे काय नाराजी नाट्य घडलं तो आज उद्या परवा शेवटच्या श्वासापर्यंत मी मातोश्रींचा, उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणूनच माझा शेवटचा मी श्वास सोडीन। प्रभू रामचंद्रांच्या पायाखाली जसा हनुमंत बसला होता त्याच पद्धतीने हा संजय पवार शिवसैनिक म्हणून उद्धव साहेबांच्या पायाशी कायम दिसेल। पण
आज जे हे नाराजी नाट्य झालं, तुम्ही माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली, यानंतर खरं तर पक्षाकडून तुमच्यावर कारवाई होऊ शकते. खरं तर एक शिवसैनिक म्हणून, एक उपनेता म्हणून, एवढ्या वर्ष काम, 16 वर्ष जिल्हा प्रमुख आणि 36 वर्ष आपण एकनिष्ठ काम करतोय म्हणून माझी भूमिका मांडायचा मला अधिकार नाही. मी बोला नाही, मी काय चालले, काय घडते, चुकीचं होते ते. माझी एवढीच भावना होती की हे सन्मान्य पक्षप्रमुख जावं, हीच भावना होती. मला कुठेही असं काय करायचं नव्हतं की ह्यातनं माझी कारवाई मी माझ्यावर कारवाई जरी झाली होऊ नये, माझी विनंती आहे, माझी भावना व्यक्त केलेली आहे, झाली तरी मी एक शिवसैनिक उद्धव साहेबांचाच म्हणून शेवटचा श्वास घेईन. उपनेतेपदाच्या राजीनाम्यावर ठाम आहात? नक्की आहे. भावना वेगळ्या आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या. मी साहेबांशी बोलणार आहे, साहेबांना मी माझा राजीनामा पाठवणार आहे, साहेब निर्णय घेतील. तर पहिला आपण हे होते उपनेते संजय पवार. खरं तर ह्या सगळ्या जिल्हा प्रमुख पदाच्या ज्या काही निवडी झाल्या त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विश्वासात घेणं अपेक्षित होतं. 3 नंबरचं पद ह्या सगळ्या संघटनेतलं हे उपनेतेपद आहे आणि याच पदाला जर अशा पद्धतीनं डावललं जात असेल तर या पदावर राहण्यात काही अर्थ नाही आणि त्यामुळेच आपण या पदाचा राजीनामा देत असल्याचं देखील संजय पवार यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.